नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली शिवांगीला भेटायला आलेली असते. तिला विचारायला आलेली असते की तुझ्या बहिणीचं नाव काय आहे. पण इथे शिवांगी आपल्या बहिणीचं नाव अबोलीला सांगायला अजिबात तयार नसते. तेव्हा इथे अबोली जात असताना शिवांगी म्हणते की अबोली, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या बहिणीचं नाव मी तुला सांगणार नाही आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की एक दिवस असा नक्की येईल की तू स्वतः तुझ्या बहिणीचं नाव मला सांगशील. तेव्हा इथे शिवांगी म्हणते ती वेळच येणार नाही. आणि तुला काय वाटलं मी इथे जास्त दिवस टिकणार आहे का? मी इथे अजिबात जास्त दिवस राहणार नाही आहे. मी इथून निघून जाईन. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघ शिवांगी, जोपर्यंत तू इथे या पोलीस कस्टडीमध्ये आहेस ना तोपर्यंत जेलमध्ये जेवढी तुला आता मोकळी हवा मिळते ना ते बघ. तुला मोकळा श्वास घेता येतोय तो घे. कारण का इथून तू बाहेर पडू शकत नाही आहेस. त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर तुला मोकळी हवा बघायला मिळणारच नाही आहे. आणि तरीसुद्धा तू म्हणतेस तशी इथून जर तू बाहेर पडलीस ना तरी बाहेर अबोली आहे, तिच्याबरोबर तुझा सामना होईलच. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इकडे आत असो की बाहेर अबोलीपासून तुला सुटका नाही आहे. ही अबोली तुला साधीभोळी दिसत असेल ना, पण जो इथे गुन्हेगाराची लाईन क्रॉस करतो ना आणि गुन्हेगारी खूपच जास्त वाढवतो, त्या व्यक्तीला अबोली कधीही माफ करत नाही. आणि तुलासुद्धा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी लवकरच मिळवून देणार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते की मला माहिती आहे तुझ्याबरोबर जे काही घडलं चुकीचं होतं, पण म्हणून तुला न्याय मिळवण्यासाठी तू जी काही पद्धत वापरलीस ती चुकीची. एका समृद्धीने तुझ्या आयुष्यामध्ये वादळ आणलं म्हणून तू सगळ्या समृद्धींना संपवून टाकलंस. अगं ही कुठली पद्धत आहे? त्या बाकीच्या समृद्धींची काय बरं चुकी होती? तेव्हा इथे अबोली म्हणते की तू जे काही केलंस ना शिवांगी, अत्यंत चुकीचं आहे. अगं याला क्रूरता म्हणतात, क्रूरता. अजिबात तू त्या मुलींच्या भावनांचा विचार केला नाहीस. निर्दयी आहेस एक नंबरची. तेव्हा इथे अबोली म्हणते आणि शिवांगी, मला हे पण माहिती आहे तुझ्या बहिणीचं नाव समृद्धी नाही आहे, दुसरंच काहीतरी आहे आणि ते लवकरच मी शोधून काढेन. तोपर्यंत आता तुला कुणी इथून बाहेर काढू शकणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर अबोली जात असताना तिथे दीपशिका येते आणि म्हणते की वा अबोली मॅडम वा, अभिनंदन अभिनंदन, तुम्ही ही केससुद्धा जिंकलात. तेव्हा अबोली मात्र आता गप्पच असते. तेव्हा दीपशिका म्हणते खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं करून ही केससुद्धा तुम्ही तुमच्या नावावरती करून टाकलीत, बरोबर की नाही, जिंकलात म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणते मी काहीही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं केलेलं नाही आहे. जे काही आहे ना ते प्रामाणिकपणे मी ही केस लढलेली आहे. तेव्हा दीपशिका म्हणते प्रामाणिकपणे. अबोली, मला माहिती आहे हे तू जे काही करतेस ना हे सगळं मुद्दामून करतेस तू. आता बघ ना, संजीवनी साठे एवढ्या मोठ्या नामांकित वकील, त्यांनासुद्धा तू खोटं ठरवलंस. अगं त्यांच्यासमोर तू केस लढलीस आणि नुसती लढली नाहीस तर एकाच वेळेला दोन गुन्हेगार गजाआड केलेस तू. एक म्हणजे शिवांगी आणि दुसरी म्हणजे संजीवनी साठे नामांकित वकील. यांनाच तू शिवांगीची मावशी करून टाकलंस आणि त्यांनासुद्धा तू या प्रकरणामध्ये अडकवलंस. कसं जमतं गं हे सगळं तुला? तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की मला त्यांना मावशी बनवायची गरज काहीच नाही आहे. मुळातच त्या दोघीजणी एकमेकींच्या नातेवाईक आहेत. तेव्हा दीपशिका म्हणते अबोली, पण मला एका गोष्टीचं खरंच खूप कौतुक वाटतं. तुला ह्या सगळ्या अशाच केसेस कशा काय मिळतात गं? म्हणजे बघ ना, ती परशूची केस असू दे, नाहीतर त्या जज साहेबांची केस असू दे, आणि एकदा तर काय तू अंकुशच्या विरोधातच केस लढत होतीस, बरोबर ना? तेव्हा इथे अबोली, तुलाच अशा केसेस कशा मिळतात? मला आश्चर्य वाटतं या सगळ्याचं. तेव्हा अबोली म्हणत असते की परशूच्या केसमध्ये काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना? स्वतः जज साहेब त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते आणि परशूला फसवण्याचा प्रयत्न करत होते. ते मी उघडकीस केलं, त्याला न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर अंकुश सरांच्या विरोधात मी कधीच जाऊ शकत नाही. उलट त्यांच्याच तत्वांवरती तर मी चालते. आधी मी माझं कर्तव्य बजावते आणि नंतर नाती, आणि ते मी करत राहणार. त्यावेळेलासुद्धा अंकुश सर गुन्हेगार आहेत. त्यांनी त्या व्यक्तीवरती गोळी चालवली हे माझ्यासमोर भासवण्यात आलं होतं आणि तेव्हा मी नात्याचा विचार न करता मी अंकुश सरांच्या विरोधात साक्ष दिली होती.
मग त्यावेळेला खरं तर तू माझं कौतुक करायला पाहिजे की इथे मी नातेवाईक म्हणून त्यांच्या चुका पाठीशी नाही घातल्या. पण नंतर मला कळलं की अंकुश सरांना या प्रकरणामध्ये फसवण्यात येतं आहे. माझ्यासमोर एक चुकीचं चित्र उभं करण्यात आलं होतं आणि ज्या क्षणी मला हे कळलं तेव्हा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले आणि नुसती उभी राहिलेले नाही आहे तर मी त्यांच्या बाजूने केस लढले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. अंकुश सरांच्या विरोधात तर मी कधीच जाऊ शकणार नाही. ते तर माझे आदर्श आहेत. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, तू काय गं आदर्शच्या गोष्टी करतेस? मी बघितलं ना या वेळेला काय केलंस तू. शिवांगीची केस तू लढायला घेतलीस. नंतर ती कशी गुन्हेगार नाही आहे तिला निर्दोष सिद्ध केलंस आणि त्यानंतर लगेच तुझ्या लक्षात आलं की ती गुन्हेगार आहे आणि पुन्हा ही केस लढलीस आणि जिंकलीससुद्धा. तू आहेस ना अबोली, लहरी आहेस लहरी. म्हणजे कसं तुला वाटलं की नाही, तुझ्या मनाला वाटलं की ही व्यक्ती गुन्हेगार नाही आहे म्हणजे ती गुन्हेगार नाहीच. मग किती जणांनी तुला सांगितलं की ती व्यक्ती गुन्हेगार आहे तरीसुद्धा तू त्यांच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. तू तुझ्या मनावरती विश्वास ठेवशील आणि तुला जर वाटलं की नाही ती व्यक्ती गुन्हेगार आहे, मग जरी तुला कोणी सांगितलं ना की नाही आहे, तिने गुन्हा नसेल केला तरी तुझं मन तुला सांगणार की नाही ही व्यक्ती गुन्हेगार आहे म्हणजे ती आहे. हो की नाही? तू लहरी आहेस की नाही? तेव्हा इथे अबोली म्हणते, दीपशिका तू माझ्याबद्दल काय विचार करतेस काय नाही मला त्याने काहीही फरक पडत नाही. कारण मी कसं आहे ना, माझ्याकडे जी केस येते ती मी प्रामाणिकपणे लढण्याचा प्रयत्न करते. इमाने इतबारे ती केस मी जिंकण्याचा प्रयत्न करते आणि जो समोरचा व्यक्ती आहे ना त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. आता तुला काय वाटतं आणि काय नाही त्याने मला फरक पडत नाही. आणि तुला एवढं वाईट का वाटते दीपशिका? तू तर आधीपासूनच म्हणत होतीस ना की शिवांगी गुन्हेगार आहे म्हणून. माझंच उलट तेव्हा चुकलं होतं, माझा गैरसमज झाला होता. पण आता जर मी तिला गुन्हेगार सिद्ध करून पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं आहे, तिला शिक्षा सुनावली आहे, तर तुला एवढं वाईट का वाटतंय? तेव्हा दीपशिका म्हणते, मला का वाईट वाटेल? मी फक्त तुझं कौतुक करते. अगं कौतुक पण करू नको का? खरोखर ही केस तू जिंकलीस. तेव्हा अबोली म्हणत असते की माझं कौतुक करायची तुला गरज नाही आहे. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पोलीस अधिकारी आहे ना, पोलीस अधिकारी बऱ्याच दिवस तो माझ्या नजरेत आहे. आता त्याने जर त्याची ड्युटी नीट केली नाही, हप्ते घेणं बंद केलं नाही, तर त्यालासुद्धा मी लवकरात लवकर कायद्याच्या कचाट्यात अडकवेन, असं अबोली म्हणते. तेव्हा दीपशिका म्हणते, ही अबोली माझ्याजवळ अशी का बोलली? हिला माझ्यावरती संशय आलाय की काय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रमा म्हणत असते की मनवा मला अबोलीचं खूप कौतुक वाटतंय. शेवटीला अबोली ही केस जिंकली आणि तिने कितीतरी लोकांना न्याय मिळवून दिला गं. तेव्हा इथे आता क्रिशसुद्धा बाहेर येतो. तेव्हा क्रिश आल्यानंतर रमा म्हणत असते, क्रिश हे बघ मग तू काय विचार केलायस? तेव्हा क्रिश म्हणतो, कशाबद्दल? तेव्हा रमा म्हणत असते, क्रिश हे बघ तू मला मुलासारखा आहेस म्हणून मी तुझ्याशी स्पष्टपणे बोलते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, आई मी सुद्धा तुम्हाला आईच मानलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी स्पष्टपणे बोलूच शकता. तेव्हा इथे आता रमा म्हणत असते की हे बघ क्रिश, राघूला डिवोर्स हवा होता म्हणून तू तिला डिवोर्स दिलास. पण अरे आता तुझं काय? तू किती दिवस असं एकटा राहणार आहेस? मला असं वाटतंय एखादी चांगली मुलगी बघून तू लग्न करावंस आणि तू तुझ्या नवीन इथे चांगल्या आयुष्याला सुरुवात करावीस, तुझ्या नवीन संसाराला सुरुवात करावीस असं आम्हाला वाटतं. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, आई अहो हे काय बोलताय तुम्ही? हे बघा माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही आहे, मला खूप कामं आहेत. तेव्हा इथे रमा म्हणत असते, हे बघ असं करून कसं जमेल? तू काय आता एकटा राहणार आहेस का? तुझं एवढं मोठं आयुष्य आहे, तू एखादी चांगली मुलगी बघून लग्न तर केलंच पाहिजेस. तेव्हा इथे मनवासुद्धा तेच म्हणत असते, हे बघ क्रिश, काकी जे काही बोलते ते बरोबर आहे. अरे तू का तुझं आयुष्य एकट्यात काढशील ना? हे बघ तू एखादी चांगली मुलगी बघ आणि छान तिच्याशी लग्न करून तुझा संसार कर. हो की नाही काकी? तेव्हा इथे आता रमा आणि इथे मनवा दोघीजणी मिळून क्रिशला चिडवत असतात. त्याला म्हणत असतात की तू लग्न केलंच पाहिजेस, असं एकट्याने आयुष्य काढायचं नाही. याला काय अर्थ आहे? आता तुलासुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये पुढचा विचार करायला नको का? तेव्हा इथे मनवा म्हणते, क्रिश सांग तुला कशी मुलगी हवी आहे, मी तुझ्यासाठी मुलगी शोधते. तेव्हा क्रिश म्हणतोय, मनवा आता तू सुरू करू नकोसा, तुम्ही दोघीजणी शांत बसा बरं. मला सध्या तरी लग्न करायचं नाही आहे, वेळ आल्यानंतर बघू, असं इथे आता क्रिश म्हणतो. त्यानंतर इथे अबोली मार्केटमधून आलेली असते भाजी वगैरे खरेदी करून. तेव्हा अबोली म्हणत असते, आई
मी चहा टाकते, तुम्ही चहा घ्याल ना? तेव्हा रमा म्हणते हो मी चहा घेते. त्यानंतर इथे क्रिशला विचारते, क्रिश म्हणतो हो मी पण चहा घेईन. तेव्हा इकडे आता मनवा म्हणते वहिनी, तेव्हा अबोली म्हणते हो तुझ्यासाठीही चहा टाकते. तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी अगं तुला माहिती आहे का, काकी म्हणत होती क्रिशला की एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर म्हणून. तर इथे क्रिशसुद्धा लाजायला लागलाय आणि म्हणतो की नाही मला आता लग्न करायचं नाही आहे म्हणून. तेव्हा इथे क्रिश म्हणतो की अबोली या मनवाला सांग जरा गप्प राहायला, मगापासून मला चिडवते. तेव्हा अबोली म्हणते मनवा माझ्या भावाला चिडवायचं नाही आहे आता. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते आणि वहिनी भाजी वगैरे खरेदी करायला तू कशाला जातेस गं? मी जात जाईन ना, तू मला सांगत जा. अगं तू एवढी मोठी वकील आहेस आणि तू आता भाजी खरेदी करायला जाणार, हे अजिबात जमणार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते मनवा अगं मी जरी वकील असले ना तरीसुद्धा मी या घरची सून आहे, अंकुश सरांची बायको आहे, क्रिशची बहीण आहे, तुझी वहिनी आहे. त्यामुळे घरातली कामं तर मला करायला हवीच ना. आणि माझ्या सासूबाई आहेत त्या, जर मी घरातली कामं केली नाही तर माझ्या सासूबाई काय म्हणतील, माझी सून तर काही करतच नाही. आणि जर मला घरातून बाहेर काढलं तर. तेव्हा रमा म्हणते अबोली अगं मी कशाला तुला घरातून बाहेर काढू, मी तर तुला माझी मुलगी मानते आणि ते सुद्धा आधीपासूनच. मग जर मी तुला मुलगी मानते तर मी कसं काय बरं तुला घरातून बाहेर काढेन किंवा मी तुला काही बोलेन. तेव्हा अबोली म्हणते आई अहो मस्करी केली मी कधीच तुम्हाला असं बोलेन का, तुम्ही तर मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम केले. तेव्हा इकडे रमा म्हणत असते अबोली अगं ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग अंकुश कधी येणार आहे. तेव्हा अबोली म्हणते आई माझं बोलणं झालंय, अंकुश सर जेवणापर्यंत नक्की येतील. तेव्हा अबोली म्हणते आई त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मी तुमची मुलगी आहे ना, तर एक गोष्ट तुम्हाला माझी ऐकावी लागेल. तेव्हा रमा म्हणते बोल ना गं, मी कधी तुझं बोलणं टाळलं आहे का. तेव्हा अबोली म्हणते आई माझ्यासाठी तुम्ही आता राघूला माफ करा, राघूने जे काही केलं ते चुकीचं होतं मान्य आहे, पण तुम्ही आता तिच्यावरती राग ठेवू नका, प्लीज तुम्ही तिला माफ करा ना. तेव्हा रमा म्हणते हे काय बोलतेस तू अबोली, राघूने काय करण्याचा प्रयत्न केला आहे हे तुला माहिती नाही आहे का. अगं तिने तुझा खून करण्याचा प्रयत्न केला आहे, तुझी सुपारी दिली होती गुंड लोकांना आणि तू म्हणतेस की तिला माफ करा म्हणून, हे माझ्याने शक्य होणार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते हे बघा आई, राघूने आपल्या जे काही केलं ते रागाच्या पोटी केलं, मला माहिती आहे, पण आपण तिचं कुटुंब आहोत की नाही. तिलासुद्धा वाटलं पाहिजे की बाबा आपण चुकीचं वागलो, पण आपलं कुटुंब किती छान आहे, मला सगळ्यांनी माफ केलं आणि ती पुन्हा कधीच वाईट वागणार नाही. आणि आई हे बघा तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे आपली राघू मनाने वाईट नाही आहे हो, प्लीज माझ्यासाठी फक्त एकदा प्रयत्न करा तिला माफ करण्यासाठी. तेव्हा इथे रमा म्हणते ठीक आहे, तुझ्यासाठी मी एकदा फक्त प्रयत्न करेन, पण मी मनापासून तिला माफ करेन की नाही हे सांगता येणार नाही आहे. तर इकडे अबोली म्हणत असते की राघूने जे काही केलं ते चुकीचंच होतं, पण आता आपण किती दिवस हा राग असा धरून ठेवायचा आहे, आपण तिला माफ केलं पाहिजे. त्यानंतर इथे मनवा म्हणत असते की वहिनी तुला काय वाटतं गं, त्या संजीवनी साठे मॅडम आहेत, त्यांनी खरोखर फक्त याच कारणासाठी शिवांगीची मदत केली असेल का, म्हणजे तिने इतके खून केले आणि त्यांनी तिचे सगळे खून पाठीशी घातले, त्याला फक्त एकच कारण असेल का की शिवांगीबरोबर जे काही घडलं ते चुकीचं होतं. तेव्हा इथे अबोली म्हणते मग काय कारण असणार आहे. तेव्हा इथे क्रिश म्हणतो मनवा अगं तेच कारण असणार, त्या तिच्या मावशी आहेत म्हणूनच तिला मदत केली असेल ना. तेव्हा अबोली म्हणते नाही क्रिश, मनवाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, फक्त हे एकच कारण नसणार आहे, अजून काहीतरी कारण नक्कीच असणार आहे, ते आपल्याला शोधून काढायला हवं. त्यानंतर इथे पोलीस स्टेशनमध्ये अंकुशला एका व्यक्तीचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे अननोन नंबरवरून फोन आला आहे म्हणून अंकुश म्हणतो कोण बोलते. तेव्हा तो माणूस म्हणतो सर अहो कोण बोलतोय काय बोलतोय ते जाऊ द्या ना, पण मी आज तुम्हाला काय सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे. मी पेपरमध्ये एक बातमी वाचली, शिवांगी खडसे हिच्या बहिणीचं नाव तुम्हाला हवं आहे ना. अहो मी तिच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो, सगळे लोक माहिती आहेत मला, तिच्या बहिणीचं नावसुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो काय, शिवांगीच्या बहिणीचं नाव तुला माहिती आहे, त्यांच्याबद्दल सगळी माहिती तुला आहे का, मग सांग ना. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो सर सगळं काही तुम्हाला आत्ताच सांगू का फोनवरती, संध्याकाळी मी तुम्हाला फोन करतो, मग आपण भेटूनच बोलू. तेव्हा अंकुश म्हणतो कुठे भेटायचं आहे.
तेव्हा तो माणूस म्हणतो, कुठे भेटायचं आहे, किती वाजता भेटायचं आहे, वेळ काळ सगळं काही तुम्हाला मी फोन करून सांगेन, पण आता मी ठेवतो, संध्याकाळी भेटूया, असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे अंकुशला आश्चर्य वाटतं की शिवांगीबद्दल या माणसाला सगळी माहिती कशी काय असणार आहे. तेव्हा इथे दीपशिखाचे डोळे लगेच मोठे झालेले असतात, कारण तिने आता इथे अंकुशचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे दीपशिखा म्हणते, हा कोण माणूस असणार आहे ज्याला माझ्याबद्दल सगळी माहिती आहे. तेव्हा दीपशिखा त्याने म्हणते, सर काय झालं, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा अंकुश म्हणतो, हो सगळं काही ठीक आहे, पण तुला काय एवढं टेन्शन आलं आहे. तेव्हा दीपशिखा म्हणते, सर मला नाही नाही मला कसलं टेन्शन आलं आहे, तुम्हाला इतकं टेन्शनमध्ये बघितलं ना म्हणून फक्त चौकशी करायला आली आहे. सर कुणाचा फोन होता. तेव्हा अंकुश म्हणतो की फोन होता, ज्या व्यक्तीने मला फोन केला होता त्या व्यक्तीला इथे दीपशिखा सगळी शिवांगीची माहिती आहे. शिवांगीची फॅमिली कोण आहे, तिच्या बहिणीचं नाव काय आहे, हे सगळं त्या माणसाला माहिती आहे आणि तो संध्याकाळी भेटून मला सगळं काही सांगणार आहे. पण तू का असं विचारतेस. तेव्हा दीपशिखा म्हणते, नाही हे बघा सर, मला असं वाटतं तुम्ही ह्या अशा लोकांकडे ना लक्ष देऊ नका. पैशांसाठी फेमसाठी हे लोक असं खोटं खोटं बोलत असतात. त्याच्याकडे जर अशी खरोखर आता काही माहिती असती ना तर त्याने तुम्हाला आधीच सांगितलं नसतं का त्याचं नाव वगैरे. पण त्याला काही माहितीच नाही आहे, म्हणून तर त्याने तुम्हाला फोन केला आणि आत्ताच काही सांगितलं नाही, संध्याकाळी फोन करणार आहे असं तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता दीपशिखा अंकुशला असं सांगत असते की तुम्ही त्या लोकांकडे लक्ष देऊ नका, फेक कॉल असतात, त्यांच्याकडे काहीही माहिती वगैरे नसते. तरीसुद्धा इथे अंकुश दीपशिखाच्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो की तरीसुद्धा एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे. खरोखर त्याच्याकडे जर शिवांगीच्या कुटुंबाबद्दल बहिणीबद्दल काही माहिती असेल तर आपल्याला या केसचा शोध घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी फायदाच होणार आहे ना. तेव्हा इथे दीपशिखा म्हणते, हो सर, ते पण तुम्ही अगदी बरोबरच बोलताय, एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे ना. त्यानंतर इथे दीपशिखा आता आपल्या जागेवरती येऊन बसते, पण मनामध्ये घाबरलेली असते. ती म्हणत असते, कोण असेल हा व्यक्ती ज्याने अंकुशला फोन केला असेल आणि त्याला माझ्याबद्दल आणि शिवांगीबद्दल सगळं काही माहिती आहे. त्यानंतर तो माणूस म्हणालेला असतो की संध्याकाळी फोन करतो म्हणून. तेव्हा अंकुश आता त्याच्या फोनची वाट बघत असतो, तीसुद्धा खूप जास्त आतुरतेने. तेव्हा अबोली अंकुशसाठी चहा घेऊन येते आणि म्हणत असते की सर, त्याने किती वाजता फोन करायचं आहे असं काही सांगितलं आहे का. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही ना, तो फक्त म्हणाला की संध्याकाळी फोन करतो म्हणून आणि फोन केल्यानंतर आपण भेटायचं आहे असं म्हणाला होता. तेव्हा इथे अबोली म्हणते, मग आता एव्हाना फोन त्याचा यायला हवा होता ना. तेव्हा अंकुश म्हणतो, तेच ना, पण आपण थोडा वेळ अजून त्याची वाट बघूया. तेव्हा इथे अंकुश आणि अबोली दोघेही जण त्या फोनची वाट बघत असतात. तर इथे घड्याळामध्ये 7 वाजलेले असतात. तरीसुद्धा त्या माणसाचा अजूनही फोन आलेला नसतो. तेव्हा अंकुश वाट बघत असतो की कधी फोन येणार आणि माहिती मिळणार. 7 वाजल्याच्या नंतर हळूहळू 9 वाजलेले असतात. 9 वाजूनसुद्धा इथे अजूनही त्या माणसाचा फोन आलेला नसतो. तेव्हा इथे अंकुश अबोली दोघेही जण वाट बघत असतात. तेव्हा अबोली म्हणते, सर बघा ना, अहो आता 9 वाजले, त्या माणसाला खरोखर जर काही माहिती असतं तर त्याने नक्की फोन केला असता. पण मला असं वाटतंय की कुणीतरी ना गंमत केली असेल, फसवलं असेल. तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. तेव्हा अंकुश म्हणतो, शक्यता नाकारता येऊ शकत नाही, तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे, पण जर त्याला काही माहिती असेल तर, आणि जर त्याला काही अडचण असेल तर, तेव्हा आपण थोडा वेळ अजून त्याची वाट बघितली पाहिजे. आणि मी क्रिशलासुद्धा सांगितलं आहे तो नंबर ट्रेस करायला, काही ना काहीतरी माहिती आपल्याला नक्कीच मिळेल. तेवढ्यातच तिथे क्रिश आलेला असतो. तेव्हा अंकुश विचारतो, काय झालं क्रिश. तेव्हा क्रिश म्हणतो, सर मी त्या माणसाचा नंबर ट्रेस केला आणि त्यानंतर ट्रेस केल्यानंतर त्या लोकेशनवरती सुद्धा मी जाऊन आलो, पण तिथे तर कुणीच नव्हतं. तेव्हा अंकुश म्हणतो, आजूबाजूला CCTV फुटेज होतं का. तेव्हा इथे CCTV कॅमेरेसुद्धा दुर्दैवाने तिथे नव्हते असं आता क्रिशने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अंकुश आता टेन्शनमध्ये येतो. खरोखर तो माणूस असेल की काहीतरी इथे गडबड झाली असा विचार तो करत असतो. आणि तेवढ्यातच इथे आता अंकुशचा फोन हा वाजलेला असतो. अंकुशच्या फोनची रिंग झाल्यानंतर सगळेजण आता त्या फोनकडे बघत बसतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे एका स्कूलमध्ये अंकुश आणि अबोली आलेले असतात आणि येथे अंकुश म्हणत असतो की हे बघा मॅडम, आम्हाला थोडी माहिती हवी आहे शाळेमधून एका विद्यार्थिनीची, तिचं नाव आहे दीपाली खडसे, तिच्याबद्दल काही माहिती मिळेल का.
तेव्हा त्या मॅडम म्हणत असतात, अहो जिथे आम्ही सगळे रजिस्टर वगैरे ठेवले होते ना त्या रूममध्ये, त्याला काल रात्रीच आग लागली. सगळं काही जळून खाक झालं. आणि बघा ना, काल सगळं काही जळून खाक झालं आणि आज तुम्ही माहिती काढण्यासाठी इथे आलात. भयंकर आहे हे सगळं. त्यानंतर इथे जाता जाता त्या मॅडम अबोलीच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतात. तेव्हा अबोली म्हणते, सर बघा ना, त्या मॅडमने निघता निघता माझ्या हातात ही चिठ्ठी दिली. अंकुश म्हणतो, बघ ना त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये 05 फुले लायब्ररी असं लिहिलेलं असतं.